रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. काय झालं, आपण जर देवळात गेलो तर विष्णू लक्ष्मी शंकर पार्वती ही सगळी दैवत जोड्याने उभी असतात. पण आपण जर पंढरपुरात गेलो तर मात्र विठोबा एका मंदिरात आणि रखुमाई दुसऱ्या मंदिरात. असं का, असा प्रश्न संत मंडळीला पडला आणि ते म्हणाले चला आपण पांडुरंगांना घेऊनच जाऊया आणि रखुमाईला विचारूया की आई तू इकडं का आणि पांडुरंग तिकडं का. आता जुन्या जमान्यातली माणसं सगळी जी आहेत वडीलधारी माणसं ती मात्र सांगतात की पांडुरंगाच्या सामाजिक कार्यावर रुसून, म्हणजे कुठल्या भक्तानं जर त्यांना म्हटलं पांडुरंगा धाव तर ते धावत जातात आणि म्हणून रखुमाई रुसून दुसऱ्या देवळात जाऊन बसलीये. तर आपण पांडुरंगांना घेऊन जाऊया आणि सगळे संत पांडुरंगासहित रखुमाईच्या देवळात आलेत आणि विचारतायत आणि ते प्रश्न विचारतायत आणि रखुमाई त्यांना उत्तर देते. ऐकूया. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. आता विचारायला आल्याबरोबर रखुमाईला वाटलं आता यांची चांगलीच हजेरी घ्यावी आणि बघा काय झालं. रखुमाई म्हणते फुगवून गाल. रखुमाई म्हणते फुगवून गाल. रखुमाई म्हणते फुगवून गाल. रखुमाईने मुद्दाम गाल फुगवले म्हणजे रुसल्याचा हाव आणला आणि म्हणते पांडुरंगा काय म्हणावं तुम्हाला. भक्तांच्या चालीवर तुमचा ताल. भक्तांच्या चालीवर तुमचा ताल. भक्तांच्या चालीवर तुमचा ताल. आताच बघा ना या सगळ्या भक्तांनी तुम्हाला आणलं ना माझ्या देवळात, तुम्ही त्यांचंच ऐकणार मला माहितीये. या भक्ता घरी काय ठेवलंय हो. या भक्ता घरी काय ठेवलंय हो. या भक्ता घरी काय ठेवलंय हो. बघा ना उठसूट आपलं त्यांच्या पाठीमागून जाता. या भक्तांच्या घरात काय ठेवले मला बाई काही कळतच नाही. जेव्हा पाहावं तेव्हा कुठल्या ना कुठल्या भक्ताच्या घरात आपल्याला एक घर आहे आणि आपल्या घरात एकुलती एक आहे. निदान याची तरी आठवण. ईश्वर या भक्ता घरी काय ठेवलंय हो उठसूट घुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. हे एक झालं. आणखीन सांगू का, ऐका. कोणती तुमची जनी कफनी. कोणती तुमची जनी कफनी. कोणती तुमची जनी कफनी. तिची तशी केली वेणी फणी. तिशी तशी केली वेणी फणी. तिशी तशी केली वेणी फणी. हो संत जनाबाई मला माहितीये तिची नाही का तुम्ही वेणी फणी केली जनाबाईची का हो. ईश्वर आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली मला बाई नाही आठवत. आमच्या केसानं तरी कधी हात लावलेला. बरं एवढं करून थांबला, वेणी फणी केली, तिचा आंबाडा काय घातला, खोप्पा काय घातला आणि काय काय केसांची तरा केली.
एवढं करून थांबला असता तरी पुरे होतं, पण पुढे गेलं आणि काय केलं? दळण कांडण करून गेला. दळण कांडण करून गेला. दळण कांडण करून गेला. तिच्याबरोबर दळायला बसलेत, सडायला लागलेत. आम्ही जर सांगितलं असतं तर हात लावा तर लावाल? नाही लावणार. कसा लावाल? हो, पंढरपूरचे पांडुरंगनाथ मी, बायकोचं ऐकणार नाही, मला माहितीये. दळण कांडण करून गेला, लुगडी धुवायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुसायला. अजूनही का? तो एक वेडा तुकोबावाणी. तो एक वेडा तुकोबावाणी. तो एक वेडा तुकोबावाणी. त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. हो, त्या तुकोबानं तुमच्यावर काही अभंग रचले आणि स्वारी हुरळून गेली. काय असतं, आपला नवरा कितीही मोठा असला तरी बायका म्हणणार काय मोठा घोडा मारला, वाघ मारला, घोड्यावर बसले, असंच म्हणणार. हा स्त्रीचा स्वभावच असतो बरं. आणि त्याला रखुमाई तरी कशी आणखीन निराळी असणार. ती म्हणते त्यानं कुठं तुमच्यावर 2-4 अभंग लिहिले आणि स्वारी हुरळून गेली. आता तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं? तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं? तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं? संत तुकोबाला सदेह वैकुंठाला जायला तुम्ही आपलं विमान दिलं. आता विमान म्हणजे काय हे आहे का? आणि मी म्हणते त्याला एकट्यालाच विमान का दिलं? बाकीचे सगळे संत नाही का गेले चौघांच्या खांद्यावरून नियमाप्रमाणे? मग हा पक्षपात का? म्हणून मी तुमच्यावर रुसले. तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं, फुकटचं बसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुसायला. आणखीन सांगते, उगाळलं चंदन हरकत नाही. उगाळ चंदन हरकत नाही. उगाळ चंदन हरकत नाही. एकनाथ कसा कोणी परका नाही. एकनाथ तसा कोणी परका नाही. एकनाथ तसा कोणी परका नाही. एकनाथाच्या घरी गेलात आणि त्याला चंदन उघडून द्यायचे. मला सगळं माहिती आहे. तुम्हाला वाटेल हिला काय कळणार घरात बसून? तसं नाही हो, मला सांगतात येऊन. बरं, चंदन उगाळण्यात हरकत नाही, पण श्रीखंड्या बनून तिथंच राहिला, पाणक्या बनून तिथंच राहिला. पाणक्या बनून तिथंच राहिला. पाणक्या बनून तिथंच राहिला. हो, पाणी भरायला राहिलं त्यांच्या घरी श्रीखंड्या बनून. हे बरं दिसतं का मला सांगा? पाणक्या बनून तिथंच राहिला, पाणी भरायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, त्याला जाऊ पुसायला. आणखीन तो एक सेना न्हावी. आणखीन तो एक सेना धावी. आणखीन तो एक सेना धावी. ज्याची ती धोपटी
आजारी पडला आणि सेनाच्या बदली म्हणून तुम्ही नाही का गेलात त्या यवन राजाची करायला? मला माहितीये ईश्वर मेला धंदाच करायचा होता तर दुसरा कुठला करायचा? हा कसला आलाय साबण लावायचा? उद्या मला महिला मंडळात काय म्हणतील? शंकराची पार्वती, ब्रह्म्याची सावित्री, विष्णूची लक्ष्मी, ती म्हणतील अहो ऐकलं का? ऐकलं का? ऐकलं का? एकीमेकीला सांगतील. हल्ली की नाही पांडुरंग काही आता दुसरं काही करीत नाही, सकाळी उठून हे करतात. ईश्वर मला बाई मेल्यासारखं होईल. आणि तो राजा तरी राजा वेडा झाला अशी त्याची तुम्ही केली हजामत हो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सेना नावी गेला तेव्हा राजा म्हणाला अरे सेना कालच्या सारखीच माझी आज कर. हजामत सेना म्हणाला मी काल आलोच नव्हतो. मग सेनाला कळलं की माझ्या जागेवर पांडुरंग येऊन गेले. हे काय काम झालं का? मला सांगा, मी रागावू नको का तुमच्यावर? राजाची केली स्वतः हजामत, राजाची केली स्वतः हजामत, राजाची केली स्वतः हजामत. आणि बसला तासायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ मुक्तायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ मुक्तायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ मुक्तायला. भले दामाजीनं धान्य वाटलं, भले दामाजीनं धान्य वाटलं, भले दामाजीनं धान्य वाटलं. त्यासाठी तुम्ही काही करावं म्हटलं, त्यासाठी तुम्ही काही करावं म्हटलं, त्यासाठी तुम्ही काही करावं म्हटलं. दुष्काळ पडला आणि म्हणून तुमच्या भक्त दामाजीनं गोरगरिबांना कोठारं खुल्ली करून दिली. तुम्ही मला म्हणालात रखुमाई आपल्या भक्तासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे करा काहीतरी. पण तुम्ही काय केलं? पितांबर सोडलं नाही, लंगोटी लावली, खांद्यावर कांबळ, डोईला मुंडास, हातात काठी आणि कमरेला कसा लावला पैशांचा आणि गेला राजाच्या दरबारात. मी म्हणते हा काही पोशाख झाला का? राजाकडे जाताना साक्षात विठू महाराजचं रूप दिसत होतं ते. आणि गेलात आणि राजाला म्हणालात हे घे तुझे पैसे किती असतील ते, मला पाठवलंय दामाजीनं. आणि राजा आश्चर्यचकित झाला. त्या कशातून जे पैसे पडत होते, रुपये पडत होते, नाणी पडत होती, मोहरा पडत होत्या, त्या संपेनात. पितांबर सोडून म्हणून म्हणते अहो पितांबर सोडून लंगोटी शिवाय काय नव्हतं नेसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ मुक्तायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ मुक्तायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ मुक्तायला. नाम्यात गेला कीर्तन ऐकायला, नाम्यात गेला कीर्तन ऐकायला, नाम्यात गेला कीर्तन ऐकायला. अंगात आल्या वाणी लागला नाचायला. अंगात आल्या वाणी लागला नाचायला, अंगात आल्या वाणी लागला नाचायला. नामदेवांचं कीर्तन होतं. तुम्ही मला म्हणालात रखुमाई आपण जाऊया का कीर्तनाला? मी म्हटलं चला. कीर्तन रंगात आलं.
नामदेवाचा अभंग रंगात आला, कीर्तन रंगात आलं, नामदेव नाचत होते आणि एकाएकी तुम्ही उठलात आणि नाचायला येऊ लागलात. तुमचं वर्णन केलंय गाण्यात, नामदेव कीर्तन करी प्रेमा पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. हरकत नाही, नाचायला हरकत नाही, नामस्मरणात नाचावं, अगदी खूप नाचावं. पण तिथं मोठा प्रसंग निर्माण झाला. तुम्ही नाचता नाचता तुमच्या पितांबराच्या निर्या पायात अडकल्या आणि पितांबर हळूहळू खाली यायला लागला. मी तुम्हाला खाणाखुणा केल्या पण तुमचा मुली लक्षच नव्हता. तुम्ही आपले नाचण्याचा दंग मी बाई डोळे झाकून घेतले. पुढचा प्रसंग काय असेल? आता तरी बरं तिथं कबीर होता, तरी बरं तिथं कबीर होता, तरी बरं तिथं कबीर होता. भक्त कबीर त्यांचं लक्ष पडलं बरं काय होतंय तिकडं, आणि त्यांनी चटकन तुमच्या हाताला धरलं आणि तुम्हाला सावध केलं. आता तरी बरं तिथं कबीर होता, सावध करायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ मुक्तायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ मुक्तायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ मुक्तायला. चोखोबा एकतर जातीचा महार, चोखोबा एकतर जातीचा महार, चोखोबा एकतर जातीचा महार. त्यानं कुठं केलं माई बाप जोहार, त्यानं कुठं केलं माय बाप जोहार, त्यानं कुठं केलं माय बाप जोहार. हो जोहार माई बाप जोहार. आणि तुम्ही काय करायचं मग? त्याच्या संगतीनं ढोर ओढलीत, त्याच्या संगतीनं ढोरं ओढलीत, त्याच्या संगतीनं ढोरं ओढलीत. ढोरं ओढायला लागलं त्यांच्या बरोबर. चोखोबाची ढोरं ओढलीत तुम्ही. जा आधी आंघोळी करायला जा. आम्हाला नको बाई, घरात घ्यायचं नाही तुम्हाला, म्हणून मी तुमच्यावर रुसली. तसेच घरात येतात. आणखी रोहिदाचा संग चामडी रंगावली, रोहिदाचा संग तांबडी रंगवली, रोहिदाचा संग तांबडी रंगवली. गोरोबा संग मडकी घडावली, गोरोबा संग मडकी घडवली, गोरोबा संग मडकी घडवली. चामडी रंगवली, गोरोबाची मडकी घडवली. आता कोण बाकी सांगा गुरुदास, आता कोण बाकी सांगा गुरुदास, आता कोण बाकी सांगा गुरुदास. हो म्हणून मी तुमच्यावर रुसली बरं. आता तुम्ही शोधून काढायचं. 12 बलुप्यामध्ये सगळ्यांची कामं तुम्ही केली, पण एकाला मात्र तुम्ही आपला भक्त किंवा संत करून घेतला नाही. एकच राहिला. त्याला का करून घेतला नाही भक्त किंवा संत? तुम्हीच सांगा पांडुरंगा. आता तुम्हीच सांगा. मला माहितीये कोणाला नाही घेतलं ते. तो सुद्धा तुमचं भजन करतो, नामस्मरण करतो, नाही असं नाही, पण त्याला संत किंवा भक्त म्हणून स्वीकारला नाही. तो तसाच राहिलाय. आता कोण बाकी सांगा गुरुदास, आता कोण बाकी सांगा गुरुदास, आता कोण बाकी सांगा गुरुदास. काय झालं हसायला?